कला मायेचा पाना वासनेच्या खेळापुढं लागली से गोडी वासनेची जीवनाशी सोडे ऐसे झाले. आता तुम्ही बघा वासना ही किती प्रबळ आहे आणि किती खतरनाक आहे. ही वासना नेमकं काय आहे हे नेमकं ऐकायचं असेल तर आपली स्टोरी पूर्ण ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर मला कळवा. त्यासाठी आपल्याला जायचंय, ही स्टोरी बघण्यासाठी आपल्याला जायचंय बुलढाणा जिल्हा. आता हा बुलढाणा जिल्हा म्हणजे महाराष्ट्रात लोकांना माहितीच नव्हतं, पण आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे बुलढाण्याचे जे आमदार आहे संजय गायकवाड, संजू भाऊ, त्यांच्यामुळे भरपूर जणांना माहिती झाले महाराष्ट्रात की महाराष्ट्रात पण बुलढाणा हा एक नावाचा जिल्हा आहे. याच्या अगोदर इथं 6 आमदार एक खासदार होता, तरी महाराष्ट्रात अर्ध्या महाराष्ट्राला माहित नव्हतं जवळपास की बुलढाणा हा पण एक जिल्हा आहे. आता काही कारणास्तव का होईना आमचा जिल्हा थोडा प्रकाश झोकात आलेला आहे. आता हा जिल्हा इथं बघायचे, इथल्या जिल्ह्यात म्हणजे सिंदखेड, लोणार, मेहकर, त्याच्यानंतर सैलानी दर्गा, सैलानी इथले ओळखत होते, पण बुलढाण्याला कोणी ओळखत नव्हते. आणि शेगावला ओळखायचे, पण बुलढाण्याला कोणी ओळखत नव्हतं, पण आता ओळखायला लागलेत. जाऊ द्या, आपली स्टोरी रिव्ह्यू. ही स्टोरी बघायची आपल्या लोणार तालुक्यातील गावी वडवण गाव. आता या वडवण गावची लोकसंख्या 7 ते 8 हजार. आता इथलं एक कुटुंब राहतं ललिता. आता ललिता राहत असते तर ललिता काय होते, लवकर तिला विधवा पण येतं आणि तिला एक मुलगा असतो. आता विधवा झाल्यानंतर काय असतं, गावातले ठगे असते, जे गावातले वासनांत असते, याच्या नाजरा म्हणजे विधवा जिचा नवरा कुठं कामाला जायला असला तिच्यावर असे लोक काय असते टपील असते की बाई कधी आपल्या हातात येईल, कधी आपण हिला हे कुच करू, कधी काय करू, कधी आपल्या जवळ येईल, अशा याच्यासाठी तिच्यावर सर्वच गावाच्या म्हणजे भरपूर जणांच्या नाजरा तिच्यावर खेळलेल्या असतात. पण त्याच गावातला एक सर्वात वासनात सर्वात गेलेली केस अशी एक व्यक्ती असते. आता ती व्यक्ती म्हणजे कोण असते, रामदास विश्वास तनपुरे. आता हा रामदास, तुम्हाला एक खरं सांगतो, या नावाचं मी अंकगणित काढलं, त्याच्यानंतर या रामदास या नावाचे लघु गुरु काढले आणि त्याची ज्यावेळेस अंकशास्त्रानुसार याचे बघितलं तर याच्यात ना या नावात ना राम आहे आणि दास पण नाही. हा म्हणजे निवळ वासनात. आता हा वासनात होता, पण याचं काय होतं, याने बघितलं की बाई हिला एकच मुलगा आहे, 12 एकर जमीन आहे, ही जर आपल्या हातात आली तर आपली चांदीच चांदी, सोनच सोने, कारण ती पण भेटणार, तिची जमीन पण भेटणार, तिची जमीन राज्य नागराला भेटणार आणि तिची जमीन तर आहेच आपण, मग तिच्या जमिनीत आलेला पैसा पण आपण हाणू शकतो. आता हे काय केलं, तिच्याजवळ लाडीगोडी करत बसला. आता ती कशी, ती कर कर दम मारणारे, 6 महिने 12 महिने दम मारली, पण जवान असल्यामुळे तिचे पाय घसरला, कारण तिच्या पोटाची भूक भागल्यानंतर पोटाखालची भूक ही ऑटोमॅटिक उड्या मारायला लागते. तशी तिची पोटाखालची भूक उड्या मारायला लागली आणि तिचा रामदास हात जवळ जवळ यायला लागला. आता याच्यानंतर त्यानं बरोबर डाव फेकला, ती पण तयार झाली. मस्तपैकी त्याचा नांगापुंगा कार्यक्रम सुरू झाला, घोळशी झाली. चांगलं तिला पण तिच्या नवऱ्यापेक्षा चांगला वाटला रामदास. आता ती रामदासाच्या पार प्रेमात डुबून गेली. आता हिला विसरली, आपल्याला एक मुलगा आहे, आपण एक जमीनवाली, आपल्याला भाऊ बहिणी, सर्व 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 नातेगोते सर्व विसरली आणि त्या रामदासच्या प्रेमात ती पायी वेडावली. आता वेडावल्यानंतर काय, जसं रामदास पण काळ जातो, काळानंतर रामदास पण मोठा मोठा होत चालला. ज्यावेळेस 15-16 वर्षाचा झाला त्यावेळेस लोक पण पोरं त्याचे मित्रमंडळ म्हणू लागले, तुझ्या घरी रामदास कसं काय येतो, तुझा पप्पाच रामदास आहे का, तुम्ही राजगुरू, तो तनपुरे, मग तो तनपुरे का राजगुरू, असे म्हणजे त्याला हिनू लागले. हिनवता त्याला काय व्हायला लागलं, टेन्शन यायला लागलं. मग तो काय करू लागला, 90 मारू लागला, बिअरची 90 मारू लागला. त्याच्यानंतर बिअर झाल्यानंतर तो 90 वर आला. असं आता हिचं लक्ष काही पोराकडे नाही, हिचं लक्ष पूर्ण रामदासचं लक्ष पूर्ण ललितेकडे. आता ललितेचं रामदासाचं फार झुंगाट जमलं. आता ह्याच्यातही राम नाही आणि दासही नाही, आणि ती ललिता म्हणजे कुठं लोळीचाच कार्यक्रम त्याचा. आता त्याच्यामुळं काय, आता याला कोणी अडवायलं नाही, कोणी बोलायला रिकामं नाही, फक्त गावात फक्त नुसती चर्चा नुसती दांगडू त्याच्या बस. आणि लोक कवर दांगडू करणारे, जास्तीत जास्त 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने बस, आणि नंतर मग सगळे गुपचूप बसणार. अशा स्वरूपात त्यांचा कार्यक्रम धाकून गेला. आता धाकल्यानंतर काय झालं, पण इकडे त्या पोराला कोणी कोणी म्हणायचं, त्याला दारूचं व्यसन लागलं. जसा ते 20-22 वर्षाचा तरुण झाला त्यावेळेस त्याच्या लग्नाची गावात हे चर्चा सुरू झाली की आता लग्न पाहुणे पाहायला गेले, कुठं पाहायला गेले लोक, याची माय चालू आहे, म्हणजे याच्या मायचं दुसरं झंगाट सुरी, लपड सुरी, म्हणजे कोणी पोरी द्यायला तयार होत नसे. पण असंच काही पाहुणे रावळेनं मदतरी केली आणि एक दूरच्या नातेवाईकाची पोरगी हिंगोली जिल्ह्यातली त्याच्या भांजारी मारून दिली, म्हणजे लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर ती घरी आली.
हे पण गुपचूप गुपचूप करायला लागले, कारण की नवीन सुनामुळं असं. पण कसं आहे मित्रांनो, पाजल्याचा वास झाकत नाही. आता किती हळून पाजलं, वास लयच घुमतो. जोराने पाजलं वास कमी घुमतो, पण जेवढं हळून पाजलं ना तेवढा वास जास्त घुमतो. आता हिचं काय आहे, बाहेर जायची, काही ना काही बाया कुचकुच करायच्या. हिच्या कानावर खबर आली की तुपल्या सासूचं आणि गावातील रामदास तनपुरे याचं झंगाटे लफडे. आता हिनं पण आल्यानंतर घरी भांडणं करायला सुरुवात केली. अशातच तिला एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर पुन्हा ती आली, ते सांगितलं की सुना सांगितलं सासूला स्पष्ट शब्द, हा रामदास आपल्या घरात, हा रामदास आपल्या घरात येता कामा नये, कारण चौकटीचा उंबरठा ओलांडता कामा नये. तुमचं काय जे असेल बाहेरचा मलबाया नाव ठेवतात, पण ती पण ऐकल कशी, ती ललिती कशी काय ऐकल, ती ऐकायला तयार नाही, रामदास ऐकायला तयार नाही. दोघा जणांचं पार झंगाट सुरू. हिनं भांडणं केली, घरी माहेरी निघून गेली. पुन्हा पाहुणे रावळे आले, पुन्हा ते समिट घडवलं, पुन्हा ते सांगितलं तुम्ही पुण्यात जा. पुण्यात गेले. पुण्यात गेल्यानंतर आता ती एक लक्षात ठेवा, जी सून आहे आणि नवरा आहे, त्याशिवाय काही झालं ते जर तुमची माहिती हे असा धंदा करते, तुमची माहिती तसं करते. म्हणजे याच्या डोक्यावर ताण याचा, पुन्हा हा दारू प्यायचा, पुन्हा यानं ते मारहाण केली, पुन्हा ती माहेरात गेली. हा घरी आला. घरी आल्यानंतर त्याला राग आला की बाबा आपल्या आईमुळं आपला संसार, आपला हसता खेळता संसार, आपलं सर्व संपलंय, आपली बायको पण गेली फक्त आपल्या माईच्या लापड्यामुळं. आता हा काय करायचा, 90 टाकायच्या ऐवजी 2 क्वार्टरी टाकून येऊ लागला. 2 क्वार्टरी टाकून आला की बस, ललिते कुठे तू, असा शिव्यागाळ करायचा, हे करायचा. आता ही पण वैतागली. हिच्या मनात असं झालं की आज हेच काय झाले, आपलं पोरग ज्याला आपण लहान मोठे केले, ते आपल्याला आता आपल्या लफड्यात, आपल्या वासनांच्या खेळात हे आड यायला लागली. आता ही विसरली की पोराचा संसार पाहावं, नात झाली, नातीचं पाहावं, कौतिक पाहावं, हिच सुरू केलं. कारण हे म्हातारपणात दिलं नाही तर पण आलंय, म्हणून आपण थंबनेलचं नाव ठेवलंय, म्हाताऱ्याला आलंय बाळस, नेतारण्यात झालंय कुलच. आता यायला काय झालं, बाळस आले. आता हा रामदास बघून घ्या, हा 62 वर्षाचा आहे, हा कमी नाही. आजच्या तारखेला 62 वर्षाचा आहे, तर याचं ताईट होतं. म्हणजे सांगा किती किती रग गेले. कारण की हे जे तुळरास आहे ना, हे तुळरास लय खतरनाक आहे. कारण की याच्यात काय आहे, लय बेकार रास. हे पहिले तिच्या नादी कोणी लागून लागलं तर हे लय खराब रास आहे. आता हे यायचं सुरू, हे सोडायला एकमेकाला तयार नाही. मग ह्यो काय करायचं, भांडणं करू लागला, तिच्यावर बंधनं टाकू लागला. बंधन टाकल्यानंतर या ललितीनं स्वतःच्या पोटच्या पोराला, ज्याला 9 महिने 9 दिवस वागवलं, तिनं तिच्या याराला, तिच्या ठोक्याला, तिच्या लफडेखोराला, त्या रामदासाला हिनं सांगितलं की आपल्या दोघा जणांच्या प्रेमामधला सर्वात मोठा अडथळा हा माझा मुलगा आहे सचिन, याचं तू काहीतरी बरं वाईट कर. आता यानं काय केलं, आता तुम्ही मला सांगा, यानं जर का बरं वाईट करायचं डायरेक्ट इन डायरेक्ट जर गेलं, डायरेक्ट इन डायरेक्ट सोपं म्हणजे सांगितलं. आता माईनं सांगितलं ह्यो कुठं माघार घेणार आहे, तर ह्याच्याला वरून सांगितलं हा कुठं माघार घेणार आहे. यानं गावातला त्याच्यातला एक रोटी पंटर पाहिला. तुमच्या गावात आजूबाजूला वाडी वस्तू असते तर रोटी फेका, एक क्वार्टर द्या, काही करायला बसले, कोणाला घोडे लावायला बसले, फक्त एक क्वार्टरच्या पाण्यावर, दारूच्या पाण्यावर आणि एक मटणाच्या खाड्यावर हे काही पण करायला बसलेले. असंच त्या गावातला एक नरेश पवार, वय वर्ष 25, हे पण होतं. असंच गेलेली केस होती, त्यानं 25,000 रुपये कबूल केले आणि तो पण त्या खुनात गेला. आता हे गेले, यानं काय सांगितलं, तुपली बायको जाईल की नाही, रामदासानं सांगितलं का चल म्हण तुपली बायको आणून देतो मी, तुपल्या आईचं नातं बोलणं आम्ही बंद करून टाकून, असं गोड गोड बोलला. असं म्हण तुपली बायको आणून घालू. ठीक आहे म्हणजे आता याला पण बायकोची गरज होती, ह्यो पण तयार झाला. हा बसला. बसल्यानंतर नरेश पवार आणि रामदास तनपुरे हा दोघं जण बसले गाडीवर आणि त्याला घेतलं. आणि घेतल्यानंतर पुढं काय करू लागले, वाटात 2-3 ठिकाणी थांबायचे, दारू प्यायचे. आता हे दारू प्यायचे कमी. आता हे हरामखोरांनी काय केलं, सिगरेटची जी राख असते ना सिगरेट, तुम्हाला एक सांगतो, जर का दारूची नशा जर कोणाला कमी चढत जर असेल ना, फक्त 90 मध्ये फक्त एका सिगरेटची राख टाकून बघा, 1 क्वार्टरची नशा येते. आता याला काय होतं, याच्यात दारूच्या ग्लासात ते टाकायचे सिगरेटची राख. आता या दारूच्या आंबला खाली आला, याला काही कळेना. हे असं 2-3 वेळेस त्याला दारू पाजली आणि असं टाइमपास करत 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 निघल्यानंतर रात्रीचे अंदाजे 9 वाजले असेल. दामदट्टी खिल्लारी शिवार उंदरी हा परिसरात गेले. तिथं त्यांनी लघु शंकेसाठी गाडी थांबवली आणि ते थांबल्यानंतर ते पण उतरला. सचिन उतरला. सचिन हा बेसावध होता. लगेच डायरेक्ट रामदास यानं आणि त्या नार्यानं दोघा जणांनी त्याला धरलं आणि त्याच्या डोक्यावर दगडाचा प्रहार केला. दगडाचा प्रहार केल्याबरोबर तो खाली पडला. पुन्हा मोठमोठे दगड घेतले, त्याच्या चेहऱ्यावर टाकले, डोक्यावर फोडलं, चेहरा विध्वंस केला आणि मेल्यानंतर
ते दोघ जण वापस आले. वापस आल्यानंतर हा सकाळी सकाळी आला आणि आपल्याला लगेच प्रेम मी केलं. आपल्या जी वेशा आपली जे रखेलीलं पहिला सांगायला गेला की तुपल्या पोराला मी मारून आलोय, म्हणजे मी सर्वात मोठा एक कामगिरी करून आलोय, फत्ते करून आलोय, असं ते आयुर्भावात सांगायला गेला. तिनं पण जल्लोष साजरा केला की आपला पोटचा लेक आपण 9 महिने 9 दिवस जे वाढवला, लहानाचा मोठा केला. रात्री ज्याला ताप आली होती त्यावेळी तिनं रात्रभर जागून काढली होती आणि तसा लेख मारल्याबद्दल तिला पण आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि तिनं घरात ठेवलेले 25,000 रुपये त्याच्या बापदादाची इस्टेट होती त्या पोराच्या, त्याच्यातून कमाई केलेले 25,000 रुपये काढून तिनं तिच्या याराच्या रामदासाच्या हातात दिले आणि सांगितलं त्या नरेशला देऊन टाका. आता विचार करा तुम्ही, इथं तिच्या नवऱ्याची शेवटची आखरी निशाणी असलेला तिचा मुलगा तिनं मारताना ही वासने पुढे एवढी बाई धुंदावली की फक्त 7 इंचाच्या केळासाठी, आणि तो पण रामदासा पण 2 इंचाच्या बिळासाठी इतका पागल झाला की ते एका अपराध मुलाचा 25शीतल्या तरुणाचा खून करण्यापर्यंत प्रकरणावर गेले. विचार करा मित्रांनो, काम हे किती किती खतरनाक आहे, वासना ही किती खतरनाक आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हात जोडून सांगू शकतो, तेवढं तुम्ही वासनेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, तेवढे करा. कारण की आपल्या युट्यूब चॅनलवर पण तुम्ही बघत असाल शॉर्ट व्हिडिओ हे मी फक्त दत्तात्रय, त्याच्यानंतर आपले स्वामी समर्थ, त्याच्यानंतर नवनाथ यांचे ठेवतो. कारण की हेच असे दैवत आहे की जे तुमच्या यानातले मनात येणारे विकार, काम वासना हे तेच फक्त विकार दाबू शकते, बाकी कोणी तुमचे दाबू शकत नाही. त्याच्यामुळे तुमचं मन भक्तीत ठेवा. जिवंतपणाच्या कोणत्याही महाराजाच्या पाया पडायचा प्रयत्न करू नका. आता हे मारून आल्यानंतर तिथं कोण बघितलं नाल्यात एक मूर्ती देव पडले आणि तिथले पोलीस स्टेशनला कोण बातमी कळवली, पोलीसवाले आले, त्यांनी तिथला पंचनामा केला, रक्ताचे नमुने तपासले, विविध व्हॉट्सअप ग्रुपला त्याचा फोटो टाकला. फोटो टाकल्यानंतर एक नावे नंबरवरून कॉल आला आणि सांगितलं वडवण तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील हा तरुण असून याचं नाव सचिन राजगुरू, हा 25शीतला आहे आणि हा ओळखवाला, कारण की त्याच्या हातावर गोंदील होतं, एक मम डॅड लिहिलं होतं आणि एक मुलाचा आणि एक मुलीचा फोटो गोंदील होतं टॅटो. त्याच्यावर त्याला ताबडतोब ओळखवाला आणि ओळख आल्यानंतर 24 घंटेच लागले. 24 घंट्यानंतर पोलीसवाल्यांनी त्याचा फोनचा नंबरचा सीडीआर काढला. सीडीआर काढल्यानंतर नंबरचा पत्ता लागला. नाव ओळख झालं, नंबर कळणारच. त्याचा सीडीआर काढला. सीडीआर मध्ये रामदासाची भरपूर वेळेस कॉल येईल होते. रामदासाला उचललं. रामदासा पाहिला, म्हणू लागला मी तो नव्हेच, पण सगळ्या गावात बोबाटा होता की याचं आणि याच्या माईचं लफडे. आज त्याला काय काहीच नाही, बाजीराव आणि सुंदरी दाखवल्याबरोबर, प्रसाद दाखवल्याबरोबर पोपट्यासारखा बोलू लागला आणि त्यानं वरचं कथन याप्रमाणे त्यानं कथन केलं आणि त्यानं सांगितलं की मीच याच्यात दोषी नाही, याच्यात दोषी ती पण आहे. आता विचार करा, ते 12 एकर हे फक्त दुसरे, आपली मुलगी केव्हा मोठी होणार त्याची, त्यामुळे सचिनची केव्हा तिला भेटणार तो हिस्सा. विचार करा, ही पण बाई फुकट गेली आणि हा रामदास पण फुकट गेलाय. आता हा बाहेर येईल त्या टायमाला त्याचं उठणं तर सोडून द्या, त्याला बोलणं पण सुद्धा येणार नाही आणि काडी घातल्याशिवाय चालणं पण येणार नाही. पण लक्षात ठेवा, ह्या वासनेच्या भाई किती लोक नीच थराला जातात. त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, या वासनेचा खेळ हा सर्वात वाईट आहे. आणि हो, आणि एक कोणी जर अशी ऑफर दिली की मी तुपलीच होईल, फक्त तू असं असं कर, मित्रांनो अशी ऑफर घेऊ नका. कारण की आता सर्रास असे प्रकरण वाढायला लागले. सर्वात जास्त होण्याचे प्रकरण कशातूनच नाही, फक्त लफड्यातूनच व्हायला लागले. त्याच्यामुळे आपण कधीच्याला 2 हात दूर राहावं लफड्यापासून, एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.